सीसीटीव्ही मध्ये दिसणारी ही महिला पहा. या महिलेसोबत 3 मुलं दिसून येत आहेत. खाऊ आणायला जाते म्हणून ही महिला गेली, ती पुन्हा परतलीच नाही. आपली आई येईल या आशेमध्ये ही लेकरं वाट पाहत बसली, मात्र आई काही शेवटपर्यंत आली नाही. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर ही महिला कुठे गेली असावी असा प्रश्न निर्माण झाला. हे वृत्त वाऱ्यासारखं सर्वत्र पसरलं. त्यानंतर एक सीसीटीव्ही समोर आला आणि या सीसीटीव्ही मध्ये ही महिला आढळून आली. पाहुयात नेमकं काय घडलं. डोंबिवली पश्चिम परिसरात तुळशीराम बाग बंगल्याजवळ एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला. या परिसरामध्ये खाऊ आणायला जाते असं सांगून एक आई आपल्या 3 लहान मुलांना रस्त्यावरच सोडून बेपत्ता झाली. यामध्ये एक मुलगा आणि 2 मुलींचा समावेश आहे. ही मुलं 4 ते 5 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती समोर आलेली आहे. बराच कालावधी उलटून देखील आई परतलीच नाही, त्यामुळे ही मुलं कासावीस झाली होती. काही नागरिकांचं लक्ष या मुलांकडे गेलं आणि या मुलांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. मुलांकडे अधिक चौकशी केली असता त्यांना फार काही सांगता येत नव्हतं. फक्त आपली आई खाऊ आणायला गेलीये इतकंच ते सांगत होते. ही मुलं प्रचंड घाबरलेली होती आणि अस्वस्थ सुद्धा होती. जमलेल्या नागरिकांपैकी एका महिलेनं, म्हणजे ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या आहेत, जयश्री यादव यांनी या घटनेची माहिती शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना दिली आणि त्यानंतर जयश्री यादव यांनी या 3 मुलांना घेऊन थेट विष्णुनगर पोलीस स्टेशन गाठलं. सकाळी 9 वाजता आमची कार्यकर्ती जयश्री यादव हिने राजश्री काळे म्हणून फोन केलेला की अशा तुळशीराम जोशी बंगल्याच्या इथे 3 मुलं आहेत, 2 जुळ्या मुली आहेत आणि 1 मुलगा आहे आणि त्यांना त्यांची आई तिथे सोडून गेलेली आहे म्हणून. तर ती त्या ठिकाणाहून प्रवास करत होती. मग तिने राजश्री काळेंना फोन केला आणि मग आम्ही दोघी मिळून तिच्यावर इकडे पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिला. आणि आता बराच वेळ वाट बघितली पण त्या मुलांसाठी कोणी त्यांचे पालक आलेले नाहीये. आणि मग आता आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि आता त्यांना जेवण वगैरे केलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित त्यांचं. आता मग ह्या मुलांना जर कोण ओळखणारं असेल तर त्यांनी लवकरात लवकर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ही मुलं जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये होती तेव्हा कोणताही हट्ट किंवा तक्रार त्यांनी केली नाही. ही मुलं रडली देखील नाही. निरागस चेहऱ्यांकडे पाहून प्रत्येक जण हळहळत होता. महिला पोलीस असतील किंवा शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या असतील, यांनी या मुलांना विश्वासात घेतलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. घटना घडल्यानंतर एक सीसीटीव्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्यामध्ये ही महिला मुलांसह दिसून आली. आता या महिलेनं असं नेमकं काय केलं असावं? ही महिला नेमकी त्या मुलांना सोडून कुठल्या दिशेनं गेली असावी? पुन्हा तिच्यासोबत पुढे काही वेगळं घडलंय का? या सर्व मुद्द्यांचा तपास जो आहे तो डोंबिवलीचे विष्णुनगर पोलीस करतायत. कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेट्ससाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.